आज दिनांक 28 फेब्रुवारी आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर या ठिकाणी आमच्या चिमुकल्यांनी बालविज्ञान प्रदर्शनी भरवलेली आहे। आणि या बालविज्ञान प्रदर्शनी भरवण्याचा हेतू तर मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती, सर्जनशीलता, संवेदनशीलता असे बाकी सर्व मूल्य नाविन्यपूर्णता विकसित होणे हा यामागचा उद्देश आहे। आणि त्याचबरोबर भारतीय वैज्ञानिकांप्रती एक आदर आणि त्यांच्यातून काहीतरी प्रेरणा घेऊन हे सुद्धा उद्याचे भावी वैज्ञानिक भारतीय वैज्ञानिक तयार होतील अशी आमची सर्वांची आशा आम्ही ठेवतो यांच्याप्रती। चला तर मग बघूया यांचे चिमुकल्यांचे प्रयत्न। चला सांग, काय बनवलं आहे तू? काय आहे तुझ्या याचं नाव काय आहे सांग ना? डान्सिंग बलून। अच्छा, कसं काय हे फुगे उभे राहतात? एरवी तर फुगे उभे राहत नाहीत हे ना, आपण बघतो ना, कसं काय होते सांगा? अच्छा, म्हणजे कॉईन टाकला, कॉईन टाकल्यामुळे त्याला काय आलं? वजन आलं आहे ना। छान, व्हेरी गुड, नाविन्यपूर्ण कल्पना। चला व्हेरी गुड। तू काय बनवलेलं आहे? हे वजन काटा। हां, वजन काटा आहे। हां हां, वजन काट्याला डावी दिशा व उजवी दिशा मोजता येते। हां, म्हणजे एक प्रकारे हे तराजू आहे दाखवलेला। आणि तराजू म्हणजे एक प्रकारे समीकरण बॅलन्स करण्यासाठी आपण त्या ठिकाणी वापरतो। ओके चालेल। टाइम्स ऑफ अँगल येणं नाही का आपल्याला कोणाचे मापन मोजता येते। हां, कोणाचे माप काढता येतात। व्हेरी गुड। हे काय लिहिलेलं आहे? ड्रॉइंग केली। अच्छा ओके हां। चला तू काय केलेलं आहे? ऑड इवन नंबर, ऑड अँड इव्हन, सम आणि विषम संख्या या ठिकाणी ओळखता येतात। ओके चला हां, हे छान बनवलेलं आहे। काय आहे? थोडंसं उलटं झालं हे, असं असं छान। तर विविध प्रकारचे तृणधान्य डाळी या ठिकाणी यूज केलेले आहे। छान संकल्प। चला हे काय केलेलं आहे? वर्ग आणि वर्गमूळ। ओके चला हां। आपले श्वसन आहे, याच्याने आपण श्वास सोडला की फुगतात आणि श्वास बंद केला की बंद होतात। अच्छा व्हेरी गुड। श्वसन, लंग्स तयार केले। छान हां। हे काय? हे वॉल हँगिंग। वॉल हँगिंग, वॉल पीस म्हणता येईल त्याला आहे ना। कशाचं केलं हे? कलरफुल पेज आणि पृष्ठ। हे काय? शेप्स, जॉमेट्रिकल शेप्स आहे। छान, हार्ट, ओव्हल, सर्कल, स्टार, ओके सिलेंडर। हां बापरे, हे काय? हे कशाचं बनवलं आहे? चम्मच दिसत आहे। हां, डिस्पोजर। हां अच्छा छान ओके हां। हे पण काय? ओके, नाविन्यपूर्ण। हे काय? थोडं उचलून दाखव। वाव छान। आणि इथे काय लिहिलेलं आहे? संयुगे आणि मिश्रणे। ठीक आहे चालेल। चला तुम्ही काय बनवलं? शेप्स आहे म्हणजे हां, गणिती चिन्हे। व्हेरी गुड। आणि इकडे रामानुजन चौरस। तर अशा पद्धतीनं खूप छान असे केलेले आहेत। इकडे तर काहीतरी वेगळं दिसत आहे। काय बनवलं युवाने? हां हां, मेरी गो राऊंड आहे ना। कसं होतं हे दाखव, काम कसं करतं? बरं तोपर्यंत आपण इथं बघूया। अच्छा, मेणबत्ती थोडी मोठी झाली आहे ना। हां ठीक आहे, ती मोठी बॉटल टाक ना। ठीक आहे, काही हरकत नाही। म्हणजे याच्यातून काय सांगायचं आपल्याला? आज पाणी ओतलं जातं। हां, म्हणजे ज्वलनासाठी कशाची गरज असते? ऑक्सिजनची गरज असते। हां, म्हणजे त्या बॉटलमध्ये किंवा ग्लासमध्ये जोपर्यंत ऑक्सिजन असेल तोपर्यंत ती मेणबत्ती पेटते। झालं तुझं ॲक्टिव्ह? ठीक आहे, करून ठेव। ओके, तर अशा पद्धतीने तुमचं काय आहे? हां, काय सांगायचं तुला याच्यामधून? सूर्य हा नेहमी एका
सरळ रेषेत असतो. सूर्य नाही रे, प्रकाश हा नेहमी एका सरळ रेषेत असतो. म्हणजे इथून जर बघितलं आपण है ना, तिने याला पुठ्ठ्याला छिद्र पाडलेलं आहे आणि एक पुठ्ठा जरी आपण मागे पुढे जर केलं या ठिकाणी तर आपल्याला मेणबत्ती दिसणार नाही. म्हणजेच प्रकाश हा नेहमी एका सरळ रेषेत जातो. हां चला, हे काय आहे? ज्वालामुखी. कसं काम करते सांगा पटपट. मग ज्वालामुखी जेव्हा होतो त्यावेळेस मग जमिनीच्या भूगर्भामध्ये इनोच असते का रे? हां नाही. छान आयडिया, चांगली आहे. म्हणजे एक प्रकारे दाखवण्यासाठी. चला अजून तुमचं काय आहे? पिष्टमय पदार्थांची ओळख. चला, कसं ओळखायचं पिष्टमय पदार्थ? काय काय आहे साहित्य तू घातलेलं आहे? आलू घेतला. हां हां दाखव पटापट टाकू. अच्छा, हे काय टाकत आहे तू? हां टिंचर आयोडीन आहे ना. आणि त्याच्यामुळे काय होते मग? हां म्हणजे ह्याच्यावर टाकता. अच्छा, तांदूळ पण काळे झाले. व्हेरी गुड. हां साबुदाणा पाणी. हां ठीक आहे ना, काही हरकत नाही. साबुदाणा करून दाखव. काळे पडले ह्याच्यावरच घे ना. होतंय म्हणजे याच्यावरून काय सांगता येईल? तांदूळ दाखवून काळे झाले काय सांगता येईल मग? हे काळे झाले. हां, ज्या पदार्थामध्ये काय असेल? स्टार्च असेल है ना, पिष्ट असेल तर ते आयोडीनच्या याच्यामुळे काळे पडतात. हां ओके, ओळखण्यासाठी. हां चला, काय पाणी गायब होऊन राहिलं का? तसंच दिसायला जळलं वाटते रे ते, लवकर विजलं वाटते.